पुढच्या वर्षी आपण आंबे काढायला जाऊ. चला जाऊ का? चला. नमस्कार मित्रांनो, आता आपण जात आहोत आता इकडून, जसं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बोललो तुम्हाला की आपण येताना कसारा घाट एक्सप्लोर करणार आहोत. तर आपण आता इथून केही कोतून जाणार आहोत वाया कसारा. इथून आपण जाणार कोतुळ, तिथून घोटी, घोटीहून कसारा मार्गे आपण मुंबईला खाली उतरणार आहोत. गावाचं नाव केही कोतुळ आहे. जर तुम्हाला माहिती असेल, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये येतं. हा गाईज आता पेट्रोल भरून झालेलं आहे. वाजलेत 10:30 आणि ऊन वाढत चाललेलं आहे. आज भर उन्हातून राईड करावी लागणार आहे. सो ठीक आहे, चला भेटूया आपण. वाव, किती सुंदर व्ह्यू आहे बघा. आणि हा ब्रिज, समोर टेम्पोमध्ये तुम्ही बघू शकता कशी माणसं मजा करत चाललेत. हीच तर कधी मजा असते गाव साईडला. सगळे निवांत एन्जॉय करत चाललेत. मला वाटतं कुठेतरी लग्नाला चाललेत हे लोक. काय नदीचं पाणी आहे बघू शकता तुम्ही, खतरनाक. अजूनही एकदम क्लीन आहे. म्हणून बघा माणसं कशी वर बसून जातात, कारण का गाड्या एवढ्या फटाफट नसतात. आणि हे सगळे कसारासाठी असणार, कारण का कसाराचा ट्रेनचा टायमिंग असतं. बघा कसं ते दोघे जण वर बसलेत निवांत. थोडी रिस्क आहे पण ठीक आहे, त्यांच्याकडे पर्याय नाही दुसरा. वाव, रस्ता तर एक नंबर आहे यार इकडचा. ते बघा वाईन मिल्स, मी तुम्हाला बोलवतो ना, ते वाईन मिल्स समोर आहे आपल्या. तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही व्हिडिओमध्ये, पण माझ्या एकदम समोर आहे. मे बी आपण तिकडूनच जाऊ असं मला आता वाटतंय. मित्रांनो, हा समोर दिसतोय तो तुम्हाला समृद्धी महामार्ग, मुंबई नागपूर. हा इथून इगतपुरीवरून सुरू होतो. ते बघा ते समोर बोर्ड बघू शकता, मुंबई 135, नाशिक 45, सिन्नर शिर्डी 103. इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. वाव, हा वरून जातो तो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. आणि आपण त्याच्या खालून जाणार पुढे कसारा साईडला. ते बघा खूप मोठा रस्ता आहे तो, 6 लेन रस्ता आहे. पोलीस नाकाबंदी होती तिथे. चला ठीक आहे मित्रांनो, आता पोचलेले आपण सिन्नर फाट्याच्या इथे. आणि इथून आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन जायचं आहे कसाराच्या साईडला. इथून आपल्याला मुंबई कसारा हायवे लागेल. आपल्याला तो हायवे पकडून जायचं आहे. चला तर मग भेटूया डायरेक्ट कसारा घाटात. त्या मोठ्या मोठ्या ट्रॉलीपासून ना थोडं सावध राहायचं. त्यांचा कधीही कंट्रोल सुटतो या घाटात. त्यांच्या आसपास जास्त थांबायचंच नाही. त्यांच्यापासून जेवढा डिस्टन्स मेंटेन करता येईल ना तेवढा डिस्टन्स मेंटेन करायचं. कारण तशा बऱ्याच केसेस इथे झाल्यात की यांचा कंट्रोल, यांचे ब्रेक कधी फेल होतात. ओव्हरलोडिंग किंवा जरा स्टीपनेस आहे इथे, उतार आहे, त्याच्यामुळे त्यांचा कंट्रोल होत नाही ब्रेकवरती. ब्रेक फेल होतात त्यांचे. तिथं तुम्ही ट्रेन बघू शकता, ट्रेन जाते मला दिसतंय, पण गोप्रोमध्ये दिसत असेल त्याची वाटत नाही मला, की जरा दूर आहे ती. हे बघा, हा आहे डेंजर टर्न. आणि उत्तरामध्ये ॲक्च्युली स्पीड ब्रेकर लावले, कारण का मोठ्या मोठ्या ट्रॉली पण बोलतात ना उतार आहे म्हणून थोडा ओव्हर स्पीडिंग करतात, त्यांना कंट्रोल करण्यासाठी हे लावलेलं आहे.
एक मात्र छान आहे की रस्ता जरा मोठा आहे म्हणून गाड्यांना ओव्हरटेक करायला किंवा बोलतात ना बिंदास चालवण्यासाठी थोडी मदत होते. रस्ता छोटा असता तर वाटत लागली. ते बघा त्याचा ब्रेक फेल होऊन तो सरळ तिकडे गेला आहे ना. असे केसेस इथे असतात नेहमी. एक का दुसरा ट्रक तर इकडे ॲक्सिडेंटमध्ये गेलेलाच असतो. तो बघा हा समोर दिसतोय ते बघा, ह्याचा पण ब्रेक फेल, पक्का ब्रेक फेल झाला असणार. याला कंट्रोल नाही आली गाडी आणि या साईडला टाकली असणार. आता मी तेच बोलवतो, नेहमी एक ना एक तरी इथं असतोच. रस्ता खूप सुंदर आहे पण दोन्ही साईडनी असे जमीन पोखरून बनवलेलं आहे. दोन्ही साईडनी असे थोडं जमीन दिसते वर. कल्याण 73 ऑलमोस्ट आता उतरलो आपण कसारा घाट. एकदम मस्त, एकदम मोठा आणि पूर्ण डांबरीचा रस्ता आहे. पुढे छान ग्रिप मिळते ना बाईकला, एकदम खतरनाक. तर कसारा उतरलोय आपण. कसारा उतरल्यानंतरचा आहे हा बघा किती मस्त. इकडून हा रस्ता तो कसारा स्टेशनला, इकडून ह्या साईडला हा कसारा गाव आहे. हे बघा कसारा, हा कसाराचा प्रवेशद्वार आहे. हा जाण्यासाठी आणि तो तिकडून येण्यासाठी आहे. काय मस्त छान आहे यार, एक नंबर. इथून आपल्याला मुंबई आहे 105 किलोमीटर, ठाणे 70, अजून 2 तास लागतील. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आता आपण इथेच संपवूया. काही कारणास्तव तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन लोकेशनकडे. तोपर्यंत जर मान्सून सुरू झालाच तर आपल्या मान्सूनची सिरीज सुरू होईल लवकरच. चला तर मग तुमचा निरोप घेतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, गुड बाय.